मी मंचावरती पाचारण करते श्री बालाजी सुधार. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. यामध्ये प्राचार्य शिवाजी बदन सर, तसेच डॉक्टर कुणाल आकाश सर हेही मंचावर उपस्थित आहेत. डॉक्टर मुंजा धोंगडे सर, श्री विराजजी आकाश हेही बंधू मंचावरती उपस्थित आहेत. माननीय श्री भगवान आकाशजी, मंचावरती उपस्थित असलेल्या सगळ्यांचंच मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. बालाजी सुधार सरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सर्व समन्वय समितीतील सदस्य, प्राध्यापक मंडळ, मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ आणि जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ येथे कार्यरत असलेले प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, भगवान आकाश सर आमचे बंधू हेही इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. इथे उपस्थित असलेल्या आणि मगाचपासून म्हणजे बऱ्याच वेळापासून या कार्यक्रमाची वाट बघत असलेल्या सगळ्या कर्तृत्वांचे मी नीता मानसरे वाळवेकर हार्दिक स्वागत करते आणि मनापासून आपले धन्यवाद देते की आपण इतक्या वेळापासून इथे उपस्थित आहात. आणि त्याचं कारण म्हणजे अर्थातच मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळावरचं असलेलं आपलं प्रेम आणि स्वर्गीय बाबासाहेब आकाश यांच्यावरचं असलेलं आपलं प्रेम. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या तर्फे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आपण स्वर्गीय बाबासाहेब आकाश स्मृती पुरस्कारानं सन्मानित करतो. व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड केली जाते. त्यांचे जनमानसातील स्थान हे निश्चितच गौरवास्पद, कौतुकास्पद असावे, प्रेरणादायी असावे असा आग्रह आपला असतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ, आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील आणि मराठवाड्याची ओळख आणि प्रामुख्यानं मराठवाडी म्हणजे बीडची भाषाशैली ही लोकप्रिय करणारे एक अत्यंत लोकप्रिय अभिनेते मकरंदजी अनासपुरे, या तिघांना आतापर्यंत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आज यंदाचा हा पुरस्कार अतिशय लोकप्रिय निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते श्री नागराजजी मंजुळे यांना दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. व्यक्तीच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार आहे. स्वर्गीय बाबासाहेब भाऊसाहेब आकाशजींच्या बद्दल मी काय आपल्याला सांगावं. आपण सर्वजण परिचित आहात ज्या पद्धतीने शाळा आणि महाविद्यालयाची एक इतकं प्रचंड मोठं झाडं त्यांनी निर्माण केलेलं आहे, उभं केलेलं आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार हा तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तींना असावा अशी संयोजक समितीची नेहमीच त्याची धडपड असते. आणि म्हणूनच यंदाचा पुरस्कार आपण हा नागराजजींना देतोय. स्वर्गीय बाबासाहेब आकाश हे गुणग्राही होते, तसेच द्रष्टेही होते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आणि सांस्कृतिक क्षेत्रातलं त्यांचं काम त्यांनी एक वेगळा ठसा उमटवला होताच. ग्रामीण भागामध्ये महाविद्यालय आणि शाळा सुरू करून स्थानिक पातळीवरील युवकांना त्यांनी शिक्षण दिलं असं नाही, रोजगारही खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून दिली आणि सदैव उत्तम शिक्षण आपल्याला सगळं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळावं याच्यासाठी ते प्रयत्नशील होते. म्हणजे कुठूनही आपल्याला आपल्या इथे चांगले प्राध्यापक असावे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असावं, चांगली लोक असावी यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. आणि तुमच्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण करता यावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांनी अनेक वेळेला केलेलं आहे. आणि सर्वसामान्यात राहून असामान्य कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा असं संयोजन समितीला वाटणं हे साहजिक होतं. आणि म्हणूनच अशा पद्धतीची निवड आपण दरवर्षी केलेली आहे. तेव्हा मंचावरील सर्वांचंच मी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा असं म्हणत ज्या महाराष्ट्राच्या समोर आपण वारंवार नतमस्तक होतो अशा महाराष्ट्र गीताने म्हणजेच राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. मी निकिता बंड आणि तिला विनंती करते की आपण राज्यगीत सादर करावं आणि मग आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळू. हे राज्यगीत आहे आणि राज्यगीताचा दर्जा आपल्या या महाराष्ट्र गीताला मिळालेला आहे.
त्यामुळे ज्याच्या सन्मानार्थ आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय. मागे बसलेल्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांना उभं राहू. आपणही जे महाराष्ट्र गीत म्हणू शकता, कारण आता आपल्याला हे जे पाठ आहे. गा
जोशपूर्ण गाणं झालेलं आहे आणि जेव्हा हे महाराष्ट्र गीत वाचतं तेव्हा खरोखर आपल्या सगळ्यांना जो जोश येतो आणि आपल्या नसानसातून याचे जोश वाहत असतो, त्याच्यासाठी एकदा जोरदार कडाडून टाळी आपल्या महाराष्ट्रासाठी पाहिजे. आणि महाराष्ट्राचा सिंह गर्जतो असं म्हणल्यावरती जे स्फुरण चढतं आपल्याला, आणि ते खरं स्फुरण आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि मंचावरती त्यांचा अर्धपुतळाही पण ठेवलेला आहे. त्यांचा विनम्र अभिवादनही आपल्याला करायचं आहे. तेव्हा मी मंचावरील सगळ्यांना विनंती करते की आपण महाराजांचे आशीर्वाद घ्यावे, तसेच स्वर्गीय बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांचेही आशीर्वाद विनम्र अभिवादन करावं आणि दीप प्रज्वलित करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नागराजजी मंजुळे, तसेच ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे किंवा ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, प्राचार्य कटारे सर, तसेच मंचावरील उपस्थित प्राध्यापक दासू वैद्य सर आणि इतर मान्यवर. आणि हा अतिशय सुरेख असा कार्यक्रम दरवर्षी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली केला जातो, श्री कपिल भैया आकार आणि मंचावरील सर्वच मान्यवर यांच्या हस्ते इथे प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन आणि महाराजांना आशीर्वाद घेतले जातील त्यांचे, आणि कार्यक्रम आपण पुढे करणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलित करावा. खरं म्हणजे नाचू कीर्तनाचे रंगी आपण भाऊंच्या आठवणीबद्दल असं म्हणू शकतो. ती ओजस्वी वाणी, ते डोळ्यातील स्वप्न, जनतेच्या हृदयात साठवले आठवणींचे रत्न. संकटातही जो ढाल बनून उभा राहिला, विचारांच्या तेजाने आम्हाला मार्ग दाखवला. हसरे ते मुख आणि निश्चयी ती पावले, आपुलकीने ज्यांनी दुःखे आमची वाहिली. कधीही न विसरू तो निस्वार्थ त्याग, नेत्यांच्या स्मृतीचा पेटवून ज्ञानाची आग, ज्ञानाची ज्योत. खरं म्हणजे ही ज्ञानाची ज्योत आहे. ज्ञान दीप लावून जगी असं ज्ञानदीप लावू जगी असं नामदेव महाराजांनी म्हणलेलं आहे. ज्ञानाची ही ज्योत खेड्यापाडी किंवा अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. स्वर्गीय बाबासाहेब भाऊ होतात यांनी हा विडा उचलला आणि अक्षरशः कर्मयोग्याप्रमाणे सर्वत्र हा ज्ञानाचा दीप आणि त्याचा प्रकाश आज सगळीकडे आहे. ग्रामीण भागातील आपण असलो तर आपली कला किंवा ज्ञान हे जगासमोर आणण्यासाठी किती प्रचंड मेहनत करावी लागते त्याचं उदाहरण म्हणजे नागराज जे आज आहेत. की मी इथे जन्मलो म्हणून मी काय करू शकत नाही असं नाही, तर माझ्यामध्ये धमक असेल तर मी काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. आज सर्व मान्यवरांच्या हस्ते इथे दीप प्रज्वलित करून आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. मंचावरील मान्यवरांचं आपण आता इथे स्वागत करणार आहोत. आज ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे, माननीय प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे सर, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य यांचं स्वागत. माननीय कपिल भैयाजी आकात आणि माननीय कुणाल भैयाजी आकात यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्वागत आपण करूया. प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे सर यांचं आपण स्वागत करणार आहोत. भागवत कटारे सरांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मत्स्योदरी विद्यालयाचे ते प्राचार्य, मत्स्योदरी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये अनेक वर्ष ते कार्यरत होते. तसेच एक मोठं कार्य त्यांनी उभं केलेलं आहे. खेडोपाडी त्यांनी मुलांसाठी ज्या शिक्षणासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज मुख्य अतिथी म्हणून आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे. माजी व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे सर यांना माननीय कपिल भैया आणि माननीय कुणाल भैया हे सन्मानित करतायत, त्यांचं स्वागत करतायत.
तसेच मी या दोघांना परत एकदा विनंती करते, माननीय कपिल भैया आणि माननीय कुणाल भैयांना मुख्य अतिथी आणि ज्यांना यंदाचा पुरस्कार दिला जाणार आहे माननीय श्री नागराज मंजुळेजी यांना आपण सन्मानित करावं, त्यांचंही आपण स्वागत करावं अशी विनंती. निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेता असं चतुरस्र व्यक्तिमत्व असलेले श्री नागराजजी मंजुळे हे आता महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेले आहेत. कारण पिस्तुल्या काही कमी लोकांनी बघितला होता, पॅन्ड्री आता खूप लोकांनी बघितला आहे, पण सैराटच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारापर्यंत ज्यांची मजल गेलेली आहे असे श्री नागराजजी मंजुळे यांना सन्मानित करताना आणि यंदाचा आपला पुरस्कार देताना खरंच आपल्याला विशेष आनंद इथे होत आहे. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. जोरदार टाळ्या, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण हे स्वागत इथे त्यांचं आयोजित केलेलं आहे. हार्दिक स्वागत आहे सर आपलं. धन्यवाद. डॉक्टर शेषराव वायाळ सर आणि श्री LK बिरादार सर यांना विनंती आहे की आपण प्राध्यापक दासू वैद्य सर यांचं स्वागत करावं. प्रसिद्ध गीतकार, कवी प्राध्यापक दासू वैद्य सर यांचं इथे आपण स्वागत करत आहोत. शेषराव वायाळ सर आणि LK बिरादार सर यांना विनंती आहे की आपण दासू सरांचं स्वागत करावं. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि खरं तर हा पुरस्कार अशा पद्धतीने दिला जावा अशी ज्यांची संकल्पना होती आणि अत्यंत दरवर्षी अत्यंत हिरिरीने ते यामध्ये सहभागी झालेले असतात. दासू वैद्य सर, माननीय कपिल भैया आकाश सर हे मंचावरती उपस्थित आहेत. सचिव, मराठवाडा सर्वोदय शिक्षक प्रसारक मंडळ परतूर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचं स्वागत श्री भारत खंदारे सर यांनी करावं अशी विनंती करते. प्राचार्य खंदारे सर आणि सुधाकर जाधव सरांना विनंती आहे की आपण कपिल भैयांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या कपिल भैयांसाठी. इतक्या जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं आपण म्हणतो आणि खरोखर अतिशय उत्कृष्ट काम ते करता आहेत. आणि खरं तर या कामाबद्दल काय बोलावं आश्चर्य वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये एवढे कर्तृत्ववान आणि एवढा उत्तम कामकाज त्यांनी केलेलं आहे आणि आपण हे स्वागत त्यांचं करत आहोत. खरं तर ते स्वागतासाठी नेहमी नाही म्हणतात, पण आमचं सगळ्यांचं मनापासून त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून आपण हे स्वागत त्यांचं करत आहोत. श्री गणेशजी झरेकर यांना मंचावर आमंत्रित करते. श्री गणेशजी झरेकर आणि त्यांना विनंती करते की माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजी मदन, माननीय व्यवस्थापक परिषद सदस्य यांचं आपण स्वागत करावं. मदन सरांचं स्वागत करताय श्री गणेश झरेकर. हार्दिक स्वागत आहे आपलं. श्री राजेशजी नवल यांना मी मंचावर आचरण करते. माननीय विलास भाऊजी आकात यांचं आपण स्वागत करावं अशी विनंती. स्वर्गीय भाऊंचे ते बंधू आहेत आणि त्यांची उपस्थिती ही आम्हाला सगळ्यांना निश्चितच प्रेरणा देणारी आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. माननीय विलास भाऊजी आकात यांचं स्वागत. आणि यानंतर प्राध्यापक गुंजा दोगडे सर आदिसभा सदस्य हे तुमच्यावर उपस्थित आहेत. यांचं स्वागत श्री भगवान रोकडेजी यांनी करावं अशी मी विनंती करते. भगवानजी राठोड सरांना मंचावर आमंत्रित करते आणि विनंती करते की आपण माननीय प्राध्यापक दोगडे सरांचं स्वागत करावं. आदिसभा सदस्य दोगडे सर. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आहेत. एका जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी.
परभणीचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक डोंगरे सर माजी सभा सदस्य आहेत. हार्दिक स्वागत आहे सर आपलं. सुप्रसिद्ध लेखक बालाजी सुतार सर हे मंचावरती उपस्थित आहेत. सुधाकर जाधव सरांना विनंती आहे की आपण बालाजी सुतार सरांचं स्वागत करावं. आज आवर्जून आपल्या या कार्यक्रमासाठी ते उपस्थित झालेले आहेत. श्री बालाजी सुतार सर यांचं हार्दिक स्वागत करत आहेत प्राध्यापक सुधाकर जाधव सर. प्राध्यापक अभिषेक फंड यांना मी मंचावरती आमंत्रित करते. प्राध्यापक अभिषेक फंड यांना विनंती आहे की आपण माननीय कुणाल दादांचं स्वागत करावं. कुणाल दादा उपाध्यक्ष मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आणि आपल्या भेटीसाठी देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्री संदीपजी रिंडे यांना मी मंचावर आमंत्रित करते. माननीय भगवान बापू आकाश यांचं स्वागत आपण करावे अशी विनंती आहे. प्राध्यापक संदीपजी रेड्डी सरांना विनंती आहे की आपण माननीय भगवान बापू आकाश यांचं स्वागत करावं. हे देखील बंधू आहेत आणि यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या या कार्यक्रमासाठी. श्री संभाजी तांगडे सर इथे उपस्थित आहेत. यांचं स्वागत दत्तात्रय कडूकर यांनी करावं अशी विनंती. श्री दत्तात्रयजी कडूकर यांना विनंती आहे की आपण संभाजी तांगडे यांना यांचं स्वागत करावं. प्रसिद्ध अभिनेते आहेत ते आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी की आज आवर्जून ते या मंचावरती उपस्थित आहेत. आणि राजकुमार तांगडे सर हेही इथे उपस्थित आहेत. उत्कृष्ट लेखक अभिनेता दिग्दर्शक शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक जे आपल्यापैकी जर कोणी बघितलं नसेल तर आवर्जून बघा जिथे कुठे आपल्याला बघायला मिळेल. सुधाकर काटे सरांना मी विनंती करते की आपण राजकुमार तांगडे सरांचं स्वागत करावं. श्री प्रभाकर सुरू यांना मी मंचावरती आमंत्रित करते. सुधाकर काटे सरांना विनंती की आपण राजकुमार तांगडे सरांचं स्वागत करावं. श्री कांडे सर यांचं स्वागत. प्रभाकर सुरू यांनी करावं अशी विनंती. माननीय श्री कांडे सरांचं स्वागत इथे आयोजित केलं आहे. तसेच प्राध्यापक भुगे सर हेही मंचावरती उपस्थित आहेत. प्रभाकर सुरू इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की आपण स्वागत करावं. प्राध्यापक श्यामसुंदर अबूस हे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि श्री कांडे सरांचं स्वागत आपण करावं अशी विनंती करते. मीनाक्षी फासे सर मॅडम ज्या आहेत त्यांना मी आमंत्रित करते. श्रीमती मीनाक्षी फासे मॅडम यांना विनंती आहे की आपण निकिता बन गेली 2 तास आपल्याला अतिशय उत्तम अशी गीतं ज्यांनी ऐकवलेली आहेत. आपला संपूर्ण संच त्या इथे घेऊन आल्या आणि जी विविध गाणी आपण ऐकलेली आहेत तिथे आल्यावरती माझ्या लक्षात आलं की सगळ्यांनी त्यांची गाणी खूप एन्जॉय केलेली आहेत. आणि मगाशी आपलं एक जे गीत चालू होतं चिंब पावसाने भर दुपारी आम्हाला खरंच पाऊस पडल्याचा आनंद मिळाला. आपल्या आवाजामुळे आपल्या स्वरामुळे आपल्या गीतांमुळे त्यांचं स्वागत करतायत मीनाक्षी फासे मॅडम. या ठिकाणी आकाशवाणीच्या अनुपस्थित निवेदिका नीता पानसरे मॅडम उपस्थित आहेत.
त्यांचं स्वागत करण्यासाठी या महाविद्यालयाच्या ग्रंथपाल वैशाली चौधरी मॅडम यांना आमंत्रित करतो. पटकन यावं मॅडमच्या स्वागतासाठी. श्री हनुमंतजी लोखंडे यांचं स्वागत इथे आपण करणार आहोत. टके सरांना मी विनंती करते की आपण लोखंडे सरांचं स्वागत करावं. विनंती आहे की आपण लोखंडे सरांचं स्वागत करावं. वैशाली चौधरी मॅडम. प्राध्यापक संदीप पाटील सर. व्यासपीठ आवडेल. कांडे सर या. गणेश झरेकर स्वागत. मंचावरील सर्व मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत केलेलं आहे. अनावधानाने जर कोणी राहिलं असेल तर त्यांचं मी शब्दसुमनांनी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. इथे उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एखादं मोठं काम उभं करणं ही फार सोपी गोष्ट नसते. बीज पेरणं सोपं असतं, पण पेरलेल्या बीजाची नीट मशागत करणं किंवा त्याचं संगोपन करणं आणि त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होणं किंवा करणं ही महाकठीण गोष्ट असते. त्याच्यासाठी अनेक प्रयत्न लागतात आणि नुसते प्रयत्न नाही तर दूरदृष्टी पण लागते. आणि हे सगळं करत असताना एखादी संस्था जशी सुरू करणं सोपं आहे की सुरू झाली, पण ती त्याचं संगोपन विस्तार आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार करणं आणि त्याचा नावलौकिक सांभाळणं ही सगळीच अत्यंत अवघड असं काम आहे. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचा कार्यभार खरं म्हणजे अचानक कपिल भैयांवरती आला. आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, एकीकडे वडिलांच्या मृत्यूचं दुःख होतं, दुसरीकडे त्यांनी कष्टाने उभं केलेल्या या संस्थेचा नावलौकिक होता. आता एवढी मोठी संस्था कपिल भैया कशी सांभाळतील असा प्रश्न काही लोकांना पडला होता. पण खरं सांगते, समाजकारण, राजकारण हे सगळं ते कसे बघणार असा ज्या लोकांना प्रश्न पडला होता, त्या सगळ्या प्रश्नांना छेद देत अत्यंत सक्षमपणे त्यांनी या सगळ्या जबाबदाऱ्या दिलया पार पाडल्या. यामध्ये वरिष्ठांचा आशीर्वाद हा होताच. सत्तेच्या मागे न धावता एकनिष्ठ राहून पक्षाचा, वरिष्ठांचा विश्वासही कपिल भैयांनी संपादन केला. खरं तर भाऊंच्या निधनानंतर गडबडून जायला हवं, पण तसं न जाता अत्यंत खंबीरपणे त्यांनी सर्वांनाच आधार दिला आणि आपला हा प्रवास सुरू केला. स्वर्गीय भाऊंचे अर्थात बाबासाहेब भाऊंचे आशीर्वाद, त्यांचे संस्कार हे त्यांच्या मागे होतेच. तसेच सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळातील अनेक लोक त्यांच्याही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आणि म्हणूनच आज श्री कपिल भाऊ त्यांची जी घोडदौड आहे, जी वाटचाल आहे, ती सगळ्याच युवा पिढींना प्रेरणा देणारी अशी आहे. आज त्यांना इथे प्रास्ताविकासाठी आमंत्रित करताना मला विशेष आनंद होतोय की इतक्या लहान वयामध्ये इतकी मोठी जबाबदारी विलया पार पाडून अशा पद्धतीने समाज हितासाठीचे अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम आणि आपल्या या सगळ्या संस्थेच्या नावलौकिकामध्ये भर टाकणारे अनेक कार्यक्रम घेणारे माननीय श्री कपिल भैयाजी आकात यांना मी मंचावरती आमंत्रित करते प्रास्ताविक करण्यासाठी.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करतो. स्वर्गीय बाबासाहेब वाकात याच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाबासाहेब वाकात स्मृती पुरस्कार त्या व्यासपीठावर आज उपस्थित ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देत आहोत असे आमचे गुरुवारी माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर भागवतजी कटारे सर, आजचे सत्कारमूर्ती आदरणीय नागराजजी मंजुळे सर, ज्यांनी मला सुचवलं, ज्यांच्या संकल्पनेतून गेल्या 3 वर्षापासून हे 14 वर्ष ही परंपरा एक पुरस्काराची चालू केलेली आहे असे आमचे मार्गदर्शक स्वर्गीय भाऊंचे परम मित्र प्राध्यापक आदरणीय दासूजी वैद्य सर, ज्यांना मला विद्यापीठाचं राजकारण दाखवलं. त्यांच्यामुळे मी 6 वर्ष विद्यापीठामध्ये सिलेक्ट मेंबर म्हणून काम केलं असे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय शिवाजीरावजी मदन सर, आदी सभा सदस्य माझे परममित्र जे परभणीचे आताच नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्या पत्नी मोठ्या मदतीने निवडून आलेले आहेत असे आमचे मित्र मुंजा भाऊजी रोडगे सर, या मंडळाचे उपाध्यक्ष माझे लहाने बंधू कुणालदादा आकार, माझे सुलते विलासभाऊ आकार, भगवानरावजी आकार, व्यासपीठावर उपस्थित आपल्याच गावकरी म्हणायला हरकत नाही तांगडे बंधू संभाजी भाऊ, राजकुमार भाऊ कांदे सर, ज्यांचा सिंहाचा वाटा आहे इथपर्यंत आणण्यामध्ये आदरणीय मारुतीजी घुगे सर, मंजुळे सरांना इथपर्यंत आमच्या संपर्क करून देण्याचा आदरणीय घुगे सर उपस्थित, ज्येष्ठ मंडळी, युवक मित्र, माता बहीण, आज ह्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मैदानामध्ये हा पुरस्काराचा कार्यक्रम आयोजन केला याचा मला मनापासून आनंद आहेच. पण एक दुःख मी की आज भाऊ आपल्यामध्ये नाही. भाऊचा हा खाली जाण्याने आमच्या कुटुंबाचं, माझं ह्या तालुक्याचं शैक्षणिक आणि मोठी जी हानी झाली ती सहकार क्षेत्राची हानी झालेलीच आहे. पण भाऊच्या पश्चातमध्ये जे आज आपण उपस्थित आहात, आपण मला कुठल्याही प्रकारचं अंतर दिलं नाही. माझ्या हाकेला हो दिली. सुख असू दुःख असू कोणता कार्यक्रम असतो नुसता फोन जरी केला, जसं भाऊवरती प्रेम होतं तसंच माझ्यावरती आपण सर्वांनी प्रेम दाखवलं. म्हणूनच आता संचलनामध्ये मॅडमनी सांगितलं कसं चालवत काय चालवतं. मॅडम हे खरं आहे, भाऊ गेल्यानंतर मलाही वाटत होतं की आम्ही काहीच बघत नव्हतो. अचानक भाऊचं निधन झाल्यामुळं कसं होईल कारण माझ्याही मनामध्ये शंका होती. पण जे म्हणतात शेतकरी भाषेमध्ये, जे पेरतात ते चुकतात, जे चुकतंय जे तुम्ही पेराल तेच तुमच्या रानामध्ये उकळलं.
पण याचा अनुभव मला भाऊच्या गेल्यानंतर आला की आमच्या बापाचे कर्म चांगले होते म्हणून ही जनता जनार्दन हे मायबाप हे आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणूनच मी हे कार्य करू शकतो. आणि म्हणून एक शेअर मध्ये की जेव्हा वाटत होतं लोकांना आपण म्हणले म्हणून आठवलं, सोचा था पुरजे उड़ जाएंगे, सोचा था पुरजे उड़ेंगे गालिब के, सोचा था पुरजे उड़ेंगे गालिब के, देखने हम भी गए थे पर तमाशा ना हे आमचं सुदैव. नागराज सरांचं जर बोलायचं झालं त्यांना आज आमचा हा पुरस्कार स्वीकारला आमच्या विनंतीस मानते विचारा सर आकाश कुटुंबाच्या वतीनं आमच्या संयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला आपला मी ऋणी आहे. आपल्याला धन्यवाद द्यावा तुमचे कमी आहे कारण की तुम्ही आमच्या पुरस्काराची आज बरोबरच उंची वाढवा. नागराज सर ठीक आहे निश्चित कथाकार दिग्दर्शक हे नसून एक ग्रामीण भागातून गरीब कुटुंबातून स्वतःच्या जिद्दीवर चिकाटीवर एक आपली मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे आपले नागराज मंजुळे सर मी तर सर तुमचा फॅन याच्यामुळे मी आपले चित्रपट पाहतो तेव्हा मला हे जाणवतं या चित्रपटामध्ये हे सरांनी व्यक्तिक आयुष्यामध्ये जे भोगलं असतं जे अनुभवलं असतं बालपणापासून इथपर्यंत ते हे चित्रपटामध्ये हे स्क्रीनवर टाकण्याचं काम आपण करत असं पण एक पहिले असं म्हणतात सर की सिनेसृष्टीमध्ये वैद्य सर आम्ही ऐकून होतो मी नाही बरं ऐकून होतो असं तुमच्यासारखे मित्र असतील आमच्या प्राध्यापक की सिनेसचं काम करायचं असेल तर चांगला देखणा माणूस भरत असतात चांगले प्रश्न चांगली पार्श्वभूमी लागते तरच याला लीड भेटते. पण आज मंजुळे सरांचे चित्रपट पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की या सगळ्या बाबीला मोडीच काढून कुठली पार्श्वभूमी जरी नसली माणूस कुठल्या भागात जन्माला आला कुठल्या कुटुंबात जन्माला आला कोणत्या जातीत जन्माला आला याचं काही घेणं देणं नसतं. कर्तृत्व जर चांगला असेल त्याच्यात पोटेन्शियल असेल तो काही करू शकतं हे आदरणीय मंडळ सांगते. कार्यक्रमाचे चित्रपट पाहतो तर सगळे हिरो वर्ष असतात सल्ले असतात कसं आपण चित्रपटात असं वाटतं की आपण आपल्या गल्लीमध्येच आहोत सिनेमागृहात असतो आपण घरी पाहत असतो. म्हणून सर एक आपण की तुम्ही लंगड्याला सुद्धा स्टार केले लंगडे पांगडे आपल्या चित्रपटात कोणाला ओळखले तो सुद्धा स्टार होतो. आमची पर्सेंट पण आम्ही वाढवला म्हणतो अशी आमची पर्सेंट पण भविष्यामध्ये कधी आमच्याही पर्सेंटला शोभला असं झालं तर आम्ही काम करण्यात इच्छुक आहोत. आमचा विचार केला थोडं बरं होईल कारण की याच्यामुळे मला असं वाटतं की आमचे नेते आदरणीय स्वर्गीय आजी दादा म्हणतात आणि ते खरं की राजकारणातले वगार झाले त्यामुळे माझ्या विनंतीचा भाग नागराज सरांनी नुसतं मनोरंजनच नाही दाखवलं समाजाला विचार करायला लावला. सरांनी समाजाला विचार करायला लावलेला आपण कसं वागलं पाहिजे काय आपण पुनर्जन्माला आलो कसं वागावं काय वागावं किती जरी मोठं झालं तरी आपण जर आपले पाय जमिनीवर असावं हे सरांनी याच्या चित्रपटात शिकवलेलं आहे. कला ही समाजाचा आरसा असते कला ही समाजाचा आरसा असते आणि मंजुळे सरांनी तो खऱ्या अर्थाने दाखवण्याचं काम केलेलं आहे. म्हणून सर आपण जे कार्य करत आहात असेच आपले चित्रपट आणले किंवा असेच वस्तुस्थितीवर आधारित चित्रपट आपले यावत आम्हाला बघायला भेटावं आणि सह्यासारखे अनेक करोडोमध्ये तुमचे चित्रपट
फेमस व्हावा, 7 समुद्र पार जे एक घाईला आलेली आपली मराठा सिनेसृष्टी याला आपण पुन्हा प्रवाहात आणण्याचं काम केलं. नुसतं देशातच नाही तर 7 समुद्र पार केल्याचं आपण काम केलं. त्याच्यामुळे ह्या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस म्हणून आम्हा सर्वांना आपला अभिमान. आपण इथं आलात त्याबद्दल परत एकदा या सर्वांच्या वतीने आमच्या सर्व कौतुकारांच्या वतीने, कारण मी बोलायसारखं खूप काही पण जास्त बोलणार नाही, कारण सर आपण मनोकळ बोलावं, जास्त वेळ बोलावं नाही, सर्वांच्या वतीने विनंती करतो. आणि शेवटी एवढंच म्हणतो, आपकी एक झलक ने हे असं कर दिया, आपकी एक झलक ने हे असं कर दिया, इस छोटे से घर को भी शहर बना दिया, इस छोटे के शहर को शहर बना दिया. एवढंच करतो. आणि मी प्रत्येक आमचा पुरस्कार स्वीकारण्याचे आणि सर्व मान्यवरांना आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझं पुस्तक भाषण सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू, धन्यवाद. वाक्यातून मला एक गोष्ट आवर्जून जाणवत होती आणि ती म्हणजे ज्या लोकांना असं वाटत असतं घरी बसून आराम करता करता देशाचं काय होणार, देशाचं भविष्य काय, तर त्याला हे उत्तर आहे की असे युवक आणि असं नेतृत्व जर आपल्याकडे असेल तर निश्चितच आपल्याकडचा सगळा जो काही परिसर किंवा आपण सगळेजण आहोत तर ह्याचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे. एका जोरदार टाळ्या कपिल भैयासाठी. मराठी साहित्यात अतिशय संवेदनशील कवी म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं. एकीकडे ग्रामीण वास्तव आणि सामाजिक विसंगतीवर जे टिप्पणी करतात तर दुसरीकडे अतिशय सुंदर असं गाणं वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे हे गाणं लिहिणारे प्राध्यापक दासू वैद्य सर यांना मी विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित स्वर्गीय बाबासाहेब स्मृती पुरस्कार 2026 या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी या रंगमंचावर उपस्थित असणारे आदरणीय प्राचार्य कटारे सर, ज्यांनी फार नेमकेपणाने आत्ता प्रास्ताविक केलं ते कपिल भैया आकार, प्राचार्य मदन सर, डॉक्टर धोंडगे सर, प्राचार्य खंदारे सर, सुधाकर जाधव सर, शेषराव वायाळ सर, विलासरावजी आकार, मंचावर काही महत्त्वाचे सर्जनशील माणसं उपस्थित आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. मराठी कथेमध्ये लेखक म्हणून ज्यांनी स्वतःची नाममुद्रा नोंदवलेली असे आमचे मित्र बालाकृष्ण. हॅलो. कथाकार मित्र बालाजी सुतार. जालना जिल्ह्याचं नाव रंगभूमीच्या आणि चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी सुदूर पोहोचवलं असे आमचे रंगकर्मी मित्र राजकुमार तांगडे, संभाजी तांगडे, आमचे दुसरे मित्र मारुती घुगे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाविद्यालयाचा सगळा प्राध्यापक वृंद, विद्यार्थी, पत्रकार आणि रसिक हो. सर्वप्रथम मी कवी, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता नागराजी मंजुळे
यांना स्वर्गीय बाबासाहेब आकात स्मृती पुरस्कार आपण देतो आहोत, त्याकरता त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. एक दोन गोष्टी ज्याचा उल्लेख आता कपिल भैयांनी केला की या पुरस्काराचं सुरुवात कशी झाली, प्रयोजन काय आहे, कशामुळे हा पुरस्कार आपण देतो आहोत, त्याच्या मागची काही भूमिका आहे. आत्ता सांगितल्याप्रमाणे भाऊ म्हणजे बाबासाहेब आकात यांचं अकाली निधन झालं आणि एक मोठा धक्का होता सगळ्यांसाठीच. आणि त्याच्यानंतर त्यांचा जो प्रथम स्मृतिदिन होता, मी त्यावेळेस सुरुवातीच्या काळात जालन्याला प्राध्यापकी करत होतो, तेव्हापासूनच्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत. तर प्रथम स्मृतिदिनाला मला बोलवलं होतं इथेच याच महाविद्यालयामध्ये, आणि बोलताना मी असं म्हणालो होतो की भाऊ म्हणजे बाबासाहेब आकातांचं सामाजिक काम, शैक्षणिक काम, राजकीय काम हे तर सर्वश्रुत आहे, ते माहिती आहे या सगळ्या तालुक्याला, जिल्ह्याला किंवा बाकीच्या लोकांना. पण बाबासाहेब आकात हे सांस्कृतिक चळवळीला किती पाठबळ देत होते, त्याच्या पाठीशी उभं राहत होते, हे फारसं माहिती नाही. आणि त्याचे सगळे साक्षीदार आम्ही आहोत. त्यामुळे आपण, मी भाषणात असं म्हणालो होतो त्या स्मृतिदिनाच्या, की आपण भाऊंच्या म्हणजे बाबासाहेब आकातांच्या नावाने एखादा चांगला पुरस्कार सुरू करायला पाहिजे आणि तो अशा सर्जनशील कलावंताला द्यायला पाहिजे की जो त्या त्या क्षेत्रामध्ये स्वतःची नाममुद्रा उमटवेल किंवा उमटवतो. असं मी बोलून गेलो भाषणात, असं आपण काय काय बोलतो. पण लागलीच कपिल भैया असतील, कुणाल असतील, आमचे त्यांचे सगळे खंदारे सर, सुधाकर जाधवकर, हे सगळे मला म्हणाले की सर तुम्ही जे भाषणात बोललात ते आमच्या मिटिंगमध्ये ठरलं आणि तसं करायचं ठरलेलं आहे. आणि ह्या पुरस्काराची सुरुवात झाली. बरं, मी तरी का बरं म्हणालो की बाबासाहेब आकातांच्या नावाने पुरस्कार सांस्कृतिक क्षेत्रात सुरू केला पाहिजे, त्याचं कारण असं आहे की बरेच लोक शांतपणे न गवगवा करत काही काही कामं करत असतात. आता बाबासाहेब आकातांनी सांस्कृतिक क्षेत्राला पाठबळ दिलं म्हणजे काय केलं होतं, तर साधारणतः 25 वर्षापूर्वी आणि त्याच्याही आधीपासून त्यांचा माझा फार स्नेह जुळून आला. त्याचं कारण पण सांस्कृतिकच होतं, कारण राजकीय असण्याचं माझं काहीच कारण नाही. आणि त्यांना प्रचंड सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्याबद्दल आत्मीयता होती. म्हणून माझं खूपदा महाविद्यालय जालन्यालाच असल्यामुळं महाविद्यालयात कार्यक्रमाच्या निमित्तानं, कशाच्या निमित्तानं येणं जाणं व्हायचं, ते भेटायचे, चर्चा करायचे. आणि मग आमचं असं ठरलं की साधारणतः आम्ही एक मालिका करत होतो, चंद्रकांत कुलकर्णी त्याचे दिग्दर्शक होते, पिंपळ पान नावाची मालिका करत होतो. आणि वेगवेगळ्या मराठीतील साहित्य कृती TV वर पडद्यावर आल्या पाहिजे असा त्यामागचा हेतू होता. तर तेव्हा मनोहर तल्हारांची माणूस नावाची एक कादंबरी आम्ही हाताशी घेतली. आणि ती कादंबरी हातात घेतल्याबरोबर त्या कादंबरीतलं जे वातावरण आहे ते सगळं आम्हाला, मी तर परतूरमध्ये खूप येत होतो, मला परतूरसारखं वाटायला लागलं. म्हणून आम्ही ठरवलं की त्या माणूस कादंबरीची जी सिरियल मालिका करायची, त्याचं शूटिंग परतूरमध्ये करायचं. आणि काही लोक मला दिसत आहेत समोर की तेव्हाचे साक्षीदार आहेत. आणि आम्ही जाहीर केलं की आम्ही या मालिकेचं शूटिंग परतूरमध्ये करणार. बरं, आता हे कोणाच्या भरोशावर आम्ही ठरवलं की परतूरमध्ये करायचं, त्याचं एकमेव नाव म्हणजे स्वर्गीय बाबासाहेब आकात. कारण आम्हाला माहिती होतं की भाऊंना सांस्कृतिक क्षेत्राबद्दल आत्मीयता आहे आणि जी काही आम्हाला इथे मदत लागणार आहे बाकी, ती मदत ते करू शकतात. आणि खरंच आम्ही 10-15 दिवस इथे मुक्कामाला होतो. बाहेर एक मंगल कार्यालय होतं, त्या मंगल कार्यालयात तेव्हा हॉटेल पण नव्हते 25 वर्षापूर्वी उतरायसाठी. आणि सगळे मुंबईचे कलावंत रोज देवगिरी एक्सप्रेसने यायचे, शूटिंग करायचं त्यांचं. किशोर कदम होता, प्रसाद ओक होते, अजून बरेच जण होते असे. आणि आमचा 10-15 दिवस इथे मुक्काम होता. तेव्हा आम्हाला जी बाबासाहेब आकातांनी आम्हाला म्हणजे कलावंतांना ज्या प्रकारची मदत केली, ज्या प्रकारची आम्हाला आत्मीयता दाखवली, ही आमच्यातली वैयक्तिकता सोडा, पण कलेप्रतीचं त्यांचं ते प्रेम होतं. त्यानंतर पण बरेचदा मला लक्षात आलं, भेट नावाची आम्ही फिल्म केली किंवा काय काय सांस्कृतिक केलं, तेव्हा सरळ ते एकदा दोनदा विद्यापीठात आले. माझ्या कक्षात येऊन मला म्हणाले, सर काय करायचं सांगा. पण असा एक दिलदार माणूस
सांस्कृतिक क्षेत्रासाठी एवढा उभा राहतो आणि त्याच्या नावाने त्याची स्मृती आपण अशा काहीतरी पुरस्काराने ठेवली पाहिजे. हा विचार मांडणं सोपं असतं, पण तो पुढे मात्र या सगळ्या लोकांनी नेला आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे आज जे हे सगळं सुंदर असं त्याला रूप आलेलं आहे. दरवर्षी आपण सगळेजण त्या आत्मीयतेने इथे जमतो, त्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगितलं. आता ज्यांना आपण पुरस्कार देतो त्याच्याबद्दल पण थोडासा विचार करतो आपण की फक्त यशस्वी माणसालाच पुरस्कार द्यायचा का? म्हणजे आता नागराज मंजुळेबद्दल खरं तर काहीच मी सांगायची गरज नाही. इथल्या कुठल्याही अचानक एका माणसाला म्हणायचं तुम्ही रंगमंचावर या आणि नागराज मंजुळेबद्दल 10 मिनिटं बोला, तर ते फार पिस्तुल्यापासून तर त्यांच्या सगळ्या सैराट, फॅन्ड्री, पावसाचा निबंध असेल, झुंड असेल, काय काय सगळं सांगतील. त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, सैराटमधलं गाणं कोणतं काय होतं, अजयचं अमुक सगळं सांगतील. ही झाली सगळी यशाची गोष्ट. सैराटनं तर किती मोठे पराक्रम केले, किती मोठे विक्रम केले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण एवढाच त्याला निकष नाहीये. मग निकष काय आहे की आपण मंजुळेंना पुरस्कार दिला, गेल्या वर्षी मकरंद अनासपुरेंना पुरस्कार दिला, सिंधुताई सपकाळांना पुरस्कार दिला, भास्करराव पेरे पाटलांना पुरस्कार दिला. तर हे सगळे लोक नुसते यशस्वी नाही आहेत, तर हे ट्रेंड सेटर लोक आहेत. यांनी स्वतःचा एक शैली निर्माण केली त्यांच्या कामामध्ये. आता नागराज मंजुळेबद्दल जर बोलायचं असेल तर अनेक पद्धतीनं बोलता येईल, पण मी तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगतो, एक छोटासा प्रसंग सांगतो. तो आपल्या रेल्वे लाईनवरच घडलेला आहे. एक साधारणतः 2009-10 साली घडलेला प्रसंग आहे. त्यानंतर नागराज मंजुळेंची एंट्री झाली या क्षेत्रामध्ये. काय झालं होतं की आमचे एक विद्यार्थी होते MA ला शिकायला, फार गरीब घरचे, साधे आपल्या शेतकरी कुटुंबातले, आणि फारच त्यांची परिस्थिती साधी होती. आणि त्यांच्या घरी एक लग्न होतं. त्यांची इच्छा होती की त्या लग्नाला आम्ही यावं शिक्षकांनी. तर लग्नाला वगैरे जाणं शक्य नव्हतं, पण मला का वाटलं माहिती नाही. मी म्हणलं मी येतो तुमच्याकडे लग्नाला. ते म्हणले सर ते पेडगाव आहे ना, तिथे उतरा, तिथून फाट्यावर आलात की जिपडं आहे, ते जिपडं 5 रुपये घेतं, तिथून आमच्या गावात आणून सोडतं, असं त्याने मला छान सांगितलं. मी म्हणलं हो येतो. पण आता ते पेडगाव वगैरे गाव होतं, तिथे एक्सप्रेस थांबत नाही, तिथं पॅसेंजर थांबते. म्हणून मी सकाळी औरंगाबादमध्ये संभाजीनगरवरनं पॅसेंजर धरली, बसलो रेल्वेमध्ये, आणि ती मधल्याच कुठल्या तरी स्टेशनला येऊन पॅसेंजर थांबली. आपल्याला माहिती आहे पॅसेंजर येऊन कुठे थांबायसाठीच असते, ती थांबली. मग आम्हाला वाटलं 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास आता सुटेल, तेव्हा सुटेल. ती पॅसेंजर सुटेच ना. त्या स्टेशनवर एक हापसा होता, एक छोटंसं कॅन्टीन होतं दुकानासारखं. तिथला चहा संपला, शेव संपली, खारा संपला. मला तर वाटलं हापशाचं पाणी संपतं काय की आता, अशी अवस्था. आणि सगळ्या त्या रेल्वेमध्ये शेंगदाण्याचे टरफलं, कागद टाकलेले, कचरा सगळा पॅसेंजर ते पडलेले, खाली बसलेले लोक, झोपलेले लोक, आणि गाडी काही सुटेना. आमच्या शेजारून धाड एक्सप्रेस गाड्या निघून जात होत्या. 2 गेल्या, 3 गेल्या. आम्ही बघतोय मोठी हवा यायची, आवाज यायचा आणि एक्सप्रेस गाडी निघून जायची. आमची पॅसेंजर तिथेच थांबलेली. वैताग आलेला होता. मे महिन्याचे दिवस, प्रचंड गरमी, उष्णता, घाम आलेला सगळा. आणि तेवढ्यामध्ये मी आपल्या खिडकीत बसलो होतो वैतागून, एकटाच होतो मी. आणि समोरून एक 10-12 वर्षाचा मुलगा खिडकीच्या दरवाजातून वर चढला. तो काहीतरी विकत होता, विक्रेता होता, छोटा मुलगा. आणि तो एक गाणं म्हणत होता छोटस. तर गाणं म्हणल्यानंतर त्यातल्या त्यात मला बरं वाटलं की चला एक हवेची झुळूक आल्यासारखी, एवढ्या वैतागात एक गाणं म्हणतोय कोणीतरी. त्याला म्हणलं इकडे तू काय विकतोयस? तो मला मी हे संत्री गोळे विकतोय. किती रुपयाला? 1 रुपयाला. म्हणजे ते 1 रुपयाला. मी म्हणलं ते 1 रुपयाला घेतलं, आता गाणं म्हणून दाखवते. तू काय म्हणत होतास? तो लाजला पोरगा, 10-12 वर्षाचा पोरगा होता, लाजला. म्हणलं नाही अजून एक घेतो, पण गाणं म्हणून दाखव. गाणं म्हणजे काय? 3 ओळी होत्या फक्त. तो आता माझा आवाज नाही, पण त्याने ज्या पद्धतीने त्या 3 ओळी सांगितल्या ते शब्द मी तुम्हाला सांगतो. तो असं म्हणत होता, लाल लाल भावली, वठाला चावली आणि 1-1 रुपयाला लावली. मी म्हणलं पुन्हा म्हण. लाल लाल भावली, वठाला चावली, 1-1 रुपयाला लावली. मी अवाक झालो. म्हणलं हे गाणं कोणी तयार केलंय? तो म्हणला मीच तयार केलं. मी म्हणलं बस खाली. तू कुठे राहतो? तो म्हणला सेलूच्या झोपडपट्टीत राहतो. तुझी आई काय करते? माझी आई भांडे घासायचं काम करते. तुझे वडील काय करतात? चेंबूरला सेंटरिंगचं काम करते.
आणि तू शिकला का? नाही म्हणे, शाळेतून मी शिकलो नाही, पहिलीला गेलो पुन्हा गेलोच नाही. तो म्हणला आधी मी बूट पॉलिशचं काम करत होतो, पण आमच्यामध्ये पण टोळे आहेत, बूट पॉलिश करणाऱ्यामध्ये पण टोळे आहेत, तर त्यांनी मला करू दिलं नाही, म्हणून मग मी आता संत्री पोळ्या विकतो. आणि म्हणलं मग गाणं का तयार केलंस तू? तर तो म्हणला काय साहेब, काही विकायचं म्हणलं की काहीतरी म्हणावं लागतं आणि त्याच्याशिवाय लोक घेत नाहीत, म्हणून मी हे गाणं तयार केलं. तुम्हाला मी सांगतो, म्हणजे नागराज मंजुळे नक्की जाणतात की या गोष्टीमधली. मला असं वाटतं लिंटास कंपनीनं जर संत्री गोळ्याची जाहिरात करायची ठरवली तर या झोपडपट्टीतल्या मुलाच्या 3 ओळी त्यांनी टॅगलाईन बनवून घेतल्या पाहिजे. लाल लाल बावली वठाला लावली आणि ओठाला चावली आणि 1-1 रुपयाला, 1-1 रुपयाला लावली, इन्क्लुडिंग MRP. 3 ओळीमध्ये बाहुलीचं वर्णन, लाल लाल बाहुली वठाला चावली, म्हणजे चव कशी आहे तिची बघा. आणि एक झोपडपट्टीतला साधा, कुठलीही पार्श्वभूमी नसलेला, शिक्षित नसलेला, साध्या घरातला मुलगा एवढी सुंदर निर्मिती करू शकतो. मग मला खूप वाईट वाटतं. दुसरं काय वाटू शकतं? थोड्या वेळानंतर आमची गाडी सुटली, मी त्या योग्य स्थळी गेलो, पण तो मुलगा मी विसरलो नाही. मला हळहळ अशी वाटली की असे खेडोपाडी, असे पॅसेंजर सारखे आपले क्रिएटिव्ह प्रतिभावंत मुलं खेडोपाडी पडून आहेत. आणि या पॅसेंजर मुलांच्या जोपर्यंत एक्सप्रेस गाड्या होणार नाहीत, या एक्सप्रेस गाड्या दिल्लीपर्यंत, जगापर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत खरी कलाकृती आणि खरे कलावंत पुढे येणार नाहीत, असं मला तेव्हा वाटलं होतं. आणि 2014 साली नंतर जेव्हा फॅन्ड्री सिनेमा आला, तेव्हा मी शोध घेतला तर नागराज मंजुळे हे करमाळा तालुक्यामधल्या जेऊर नावाच्या छोट्याशा गावामध्ये पॅसेंजर म्हणूनच जन्माला आहे, पॅसेंजर गाडी म्हणूनच जन्माला. पण त्यांनी ज्या प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काम करून दाखवलं ते आपल्या या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी जसं म्हणालो की खूप वेगवेगळ्या पद्धतीने यांच्याबद्दल, नागराज मंजुळेबद्दल बोलता येईल, पण मी मोह आवडतो कारण मला पण त्यांच्याबद्दल ऐकायचं. पण थोडक्यात मी एखादी गोष्ट सांगू काय इच्छितो तुम्हाला की नागराज मंजुळेने सिनेमात काय केलं, वेगळं काय केलं. सिनेमात खूप जण करतात 100 कोटीचे सिनेमे, तर आपल्याकडे आजकाल तर असेच हिशोब आहेत 100 कोटी वगैरे. मग तरी पण वेगळं काय केलं नागराज मंजुळे यांनी? तर लक्षात ठेवा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नागराज मंजुळे यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली चित्रपटाची, आणि ही अत्यंत टिकणारी गोष्ट आहे, सिनेमाला पुढे नेणारी गोष्ट आहे, म्हणून ते त्यांचं काम महत्त्वाचं आहे. आता या चित्रपटाचं, त्यांच्या चित्रपटाचं, या कामाचं जर आपल्याला थोडक्यात सांगायचं असेल तर एक सूत्र मी सांगतो की रंजन, भंजन आणि निरंजन असं जुन्या पद्धतीने सांगता येईल. म्हणजे त्यांनी रंजन केलं नाही का? केलं, पण ते रंजन नेहमीच्या पद्धतीचं नव्हतं. आपलं जुनं रंजन कसं होतं सिनेमामधलं की समजा नायक नायिकेला जर प्रेम करायचं असेल तर त्यांना स्वित्झर्लंडला जावं लागत होतं. स्वित्झर्लंडला गेल्याशिवाय प्रेमच होत नव्हतं. पण आमच्या नागराज मंजुळे या दिग्दर्शकानं सांगितलं की याच्यात स्वित्झर्लंड किंवा लोकेशन महत्वाचं नाही, त्यांच्या आतली जी प्रीती, जी भावना आहे ती महत्वाची आहे. म्हणून मग नागराज मंजुळेच्या सिनेमातले प्रियकर आणि प्रियसी ज्वारीच्या शेतामध्ये प्रेम करताना आपण पाहिजे. हा बदल आहे. आपल्याला वाटायचं प्रेम होऊ शकत नाही ज्वारीच्या शेतात. हिंदी सिनेमामध्ये साधारणतः स्विमिंग पूल, बिकिनी घातलेली हिरोईन, ते निळशार पाणी, तेवढं चांगलं पाणी प्यायला मिळत नाही आपल्याला, ते पोहतात त्याच्यामध्ये, असंच एक चित्र होतं. पण या दिग्दर्शकाने दाखवलं की असं नाही. गावची जी पारव असते किंवा विहीर असते ना, त्याच्यावर जर मनपूर्वक उडी मारली तरी ती सुद्धा स्विमिंग होऊ शकतं. मी पाहिलं काय काय त्यांच्या सिनेमामध्ये. किंवा दुसरी गोष्ट, या माणसाने काय काय केलं, भाषेला खूप मोठं काहीतरी वेगळं त्यांनी दान दिलेलं आहे, वेगळं काहीतरी एक कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे काय दिलं, मी सर्रास आता पाहतो की मुंबई पुण्यामध्ये जे सोकॉल्ड लोक असतात ते सहज बोलता बोलता म्हणतात की भारी वाटतं यार, लय भारी वाटतं. मला सांगा, हे 2014 नंतरच भारी वाटू लागलेलं आहे. त्याचं कारण हे भारी वाटणं, ही जी भाषा आहे
ही नागराज मंजुळेच्या सिनेमाने लगा शब्द लगा हा शब्द नागराज मंजुळेकडनं आला. आमचे संजय भास्कर जोशी नावाचे पुस्तक पेठीमध्ये पुण्याला पुस्तक विक्राने लोक आहेत ते कुणाला लगा म्हणतात. मी त्यांना एकदा म्हणून कधीपासून म्हणतो लगा तुम्ही? ते म्हणजे हे नागराज पासून म्हणतो. भाषेवर परिणाम करणं. कलावंत कुठला मोठा असतो माहितीये? तुम्ही आम्ही साधे का आहोत त्याचं कारण आपण फक्त भाषा वापरतो आणि जगणं पुढे नेतो. कलावंत भाषेची नव्या शब्दांनी नव्या संकल्पांनी ओटी भरत असतात. आमचा एक नितीन कुलकर्णी नावाचा पुण्याचा मित्र आहे, यांनी एक नवीन शब्द निर्माण केलाय बघा. कवी आहे नितीन कुलकर्णी. मला एवढा शब्द आवडतो आणि आज तर तो शब्द इतका महत्वाचा आहे. त्यानं अमेरिकेसाठी युद्धट असा शब्द वापरला कवितेमध्ये. उद्धट शब्द माहिती होता पण युद्धट शब्द कुठे माहिती होता? आणि बघा तुम्हाला पटलं की नाही की अमेरिका ही युद्धटच. किंवा तुम्ही बघितलं की आतापर्यंत सिनेमात आता कोणीतरी छान कपिल भैयाच म्हणले की सिनेमात काम करायचं म्हणजे तिकडनं चोपडा असलं पाहिजे वगैरे, पण हे पण त्यांनी मोडून काढलं. चौकटी मोडल्या. रंजन केलं तसं भंजन पण केलं. नागराज मंजुळेंनी भंजन पण केलं. भंजन केलं म्हणजे फोडलं जुनं. चौकटी मोडल्या. जुन्या काळात नायक नायिका हिरो हिरोईन कोण असायचे? ठरलेले, ते स्मार्टच असले पाहिजेत वगैरे. जसे मराठी कादंबऱ्यामध्ये ठरलेलेच नायक असायचे. आणि मग कोण कोण आलं तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही सोमनाथ अवघडे नावाचा एक जण नायक होतो किंवा अभिनेता होतो. सूरज पवार असेल, रिंकू राजगुरू असेल, आकाश ठोकर असेल, ठोसर असेल, किंवा झुंड मधले जे काही झोपडपट्टीतले मुलं नायक म्हणून अमिताभ बच्चनच्या समोर जेव्हा उभं राहतात तर ही सगळी किमया आणि शैली या दिग्दर्शकाची असते, असू शकते. हे फार महत्वाचं आहे. आणि शेवटी रंजन केलं, भंजन केलं, निरांजन कशाचं केलं? तर मला असं वाटतं नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक कलाकृती, साहित्यकृती बघा तुम्ही, त्यांचा कविता संग्रह वाचा. त्यांनी निरांजन म्हणजे केंद्रस्थानी कोणाला आणलं तर बाबुराव बागुलांनी सांगितलेला जो माणूस होता की वेदाआधीही माणूस होता, तो निखळ माणूस केंद्रस्थानी आणला. म्हणजे या निखळ माणसाचं निरांजन आपल्या नागराज मंजुळेंनी केलं. म्हणून मला असं वाटतं की नागराज मंजुळे का पुरस्कृत झाले त्याच्या मागे ही सगळी अशी काही कारणं आहेत. नुसतं यशस्वी तर खूप लोक होतात, पण जे स्वतःचं काहीतरी नाममुद्रा उमटवतात आणि त्या सिनेमाला, त्या साहित्याला पुढे नेतात, ते आपल्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. शेवटचा मुद्दा सांगतो आणि मी लांबलेलं माझं बोलणं थांबवतो. तो म्हणजे मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये पुरस्कार देणं जास्त महत्वाचं आहे. तो पुरस्कार फक्त सांस्कृतिक दृष्ट्याच महत्वाचा नाही. त्याचं कारण आज तिरस्काराचं जागतिकीकरण झालेलं आहे. तुम्ही बघा आज काय चाललंय, इराण काय करतोय, अमेरिका काय करतेय, इस्रायल काय करतंय, तुम्ही बघा. म्हणजे दिवाळीचे रॉकेट पाहावेत तसे आपण बॉम्ब पाहतोय टीव्हीवर की ह्यानी त्याच्यावरच सोडला, त्यांनी याच्यावरच सोडला. त्या आजतकवर अनालिसिस पाहिलं मी, 18% यांनी टाकले, 80% यांनी बॉम्ब टाकले. पण विचार करा, एक बॉम्ब जाताना दिसतो किंवा रॉकेट जाताना दिसतं, पण ते पडल्यानंतर काय विध्वंस होतो याची कुठे नोंद आहे आपल्यापाशी? म्हणून हे जे तिरस्काराचं चाललंय ना, माणसं माणसाचा तिरस्कार करू लागली आहेत. हवेत फुगे उडवल्यासारखे बॉम्ब उडवू लागलेले आहेत. ही फार भयंकर जागतिक चिंतेची गोष्ट आहे. म्हणून मला वाटतं की पुढच्या काळामध्ये आपल्याला या पुरस्काराचं असंही महत्त्व लक्षात येईल की फक्त त्या काळामध्ये सगळे माणसं माणसाचा तिरस्कारच करत नव्हते, तर काही माणसं माणसाचा पुरस्कार देऊन सन्मानही करत होते, नुसता अपमानच करत नव्हते. म्हणून मला कधी कधी गंमत आता बसल्यावर असं वाटलं की स्मृतिचिन्हाचं पुढे काय होईल? 500 वर्षानंतर नागराज मंजुळेंना समजा सापडलं, दिलेलं स्मृतिचिन्ह सापडलं तर जग कसं असेल माहिती नाही, पण त्याच्यातून स्मृतिचिन्हातून त्या काळचे लोक म्हणतील की त्या काळातले लोक नुसता माणसं माणसाचा अपमानच करत नव्हते, तर माणसं माणसाचा सन्मानही करत होते. मला ही सुद्धा मानववंशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट वाटते. शेवटी ही संस्कृती, मानव्याची संस्कृती, माणुसकीची संस्कृती पुढे नेणं याच्यापेक्षा वेगळा आपला हेतू असू शकत नाही. म्हणून मलाही नागराज मंजुळे यांचं ऐकायचं आहे. मी थोडंसं जास्त बोललो, तुम्ही ते शांतपणे ऐकून घेतलं. मी पुन्हा एकदा नागराज मंजुळे यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि आमची ही जी सगळी संयोजन समिती आहे ते
ज्या पद्धतीनं महिनाभर या सगळ्या कार्यक्रमासाठी काम करतात त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजूया आणि मी थांबतो. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद सर. खरं म्हणजे बरोबरच मला असं वाटतं की या सगळ्या पुरस्काराच्या ह्याच्यात पुरस्काराचं महत्त्व जे आपण सांगितलं ते आजच्या या दिवशी खरोखर खूप महत्त्वाचं आहे. आणि दासू सरांनी जो उल्लेख केला तेव्हा मला परत एकदा त्यांनाही आठवण करून द्यावीशी वाटते की 25 वर्षापूर्वी त्यांनी ज्या मालिकेचा उल्लेख केला माणूस, आणि त्या मालिकेचं इथे शूटिंग झालं होतं आणि त्याच्यामध्ये मी पण एक छोटा रोल केला होता आणि त्याच्यासाठी मी पण 2 दिवस परतूरला येऊन राहिले होते आणि माझी बाबासाहेबांची ओळख झाली होती कारण संध्याकाळी ते आम्हाला तिथे भेटायला आले होते सगळ्यांना. तेव्हा मी खूप नवीन होते आणि त्याच्यामुळे ते माझ्या लक्षात आहे आणि इथे येण्याचा परत 25 वर्षांनी मला एक संधी मिळाली म्हणजे आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते. एक जुनी सुंदर आठवण तुम्ही काढली. आणि या विषयी बोलत असताना आणखी एक आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटते की घर बंधू बिर्याणी हा सरांचा जो पिक्चर आहे, सिनेमा आहे, याच्यामध्ये काम करणारे प्रवीण डाळिंबकर हे इथे उपस्थित आहेत. यांनी याच्यामध्ये दुराचं काम अतिशय उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना मी मंचावर आमंत्रित करते आणि कपिल भैयांना विनंती करते की आपण त्यांचा स्वागत सत्कार यासाठी करावा की आज त्यांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रवीणजी डाळिंबकर यांच्यासाठी. हा चित्रपट जर आपल्याला कधी कुठे बघायला मिळाला तर जरूर बघा. घरबंधू बिर्याणीमध्ये अप्रतिम त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ही अशीच उत्तम वाटचाल आपली पुढेही हो ही एक सदिच्छा आपल्याला व्यक्त करते आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपला हा स्वागत आणि सन्मान इथे करताना आम्हाला खरंच खूप आनंद होतोय. अभिनंदन प्रवीणजी आणि मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आणि आता आपण ज्या पुरस्कारासाठी ते सर्वजण जमलेलो आहोत, आजच्या या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे मानपत्र आणि शाल, श्रीफळ, बुके आणि 1 लाख रुपये असं आहे. हे मानपत्र खूप महत्त्वाचं असतं कारण त्याच्यातला एक एक शब्द हा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची ओळख आपल्याला करून देत असतो. तशी तर ती ओळख आपल्याला दासू सरांनी करून दिलेली आहे. पण जे सन्मानपत्र आम्ही इथे त्यांना प्रदान करणार आहोत त्याचं मी वाचन करते आणि त्यानंतर हा पुरस्कार प्रदान सोहळा इथे संपन्न होईल. मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ, परतूर, जिल्हा जालना, बाबासाहेब आकाश स्मृती पुरस्कार 2026 सन्मानपत्र नागराज पोपटराव मंजुळे. जगण्याचेच गीत व्हावे आणि आटपाटाचा भोवताल अविरतपणे संस्कारित करीत जावे म्हणजेच जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. आपले जीवन असेच नाही. जागवलेली ज्योत ज्याने सूर्यमालिकांची आशा, फुले, शाहू आणि बाबासाहेबांच्या विचाराचे आपण पायीक झाला. सूर्याकडे पाठ फिरवून शतकानुशतकांचा प्रवास करणाऱ्या माणसांचा आपण आवाज झाला. अंधार नाही विश्वाला दूर सारी, जेऊर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला प्रवास दैदिप्यमान ठरावा असाच आहे. अत्यंत संयमानं अभिव्यक्त होत राहणं आणि समाजाची दुखरी नस पकडण्याची किमया आपल्या अभिव्यक्तीची खरी ओळख आहे. सामाजिक प्रवाहातून हरवलेल्या माणसांना आभाळभर उंची प्राप्त करून देण्याची किमया आपण सदैव करत आहात. निशब्द शिशिराचा आपण शब्दरूपी वसंत झाला. माझ्या हाती लेखणी नसती तर असती चिमणी, सतार, बासरी किंवा कुंचला. मी कशानेही उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला. मी उपसतच राहिलो असतो हा अतोनात कोलाहल मनातला. उन्हाच्या कटाविरुद्ध ही त्यांचा कविता संग्रह आहे. उन्हाच्या कटाविरुद्ध स्वतंत्र विश्व निर्माण करण्याचं धाडस म्हणजेच वेदा आधी तू होतास या क्रांतिकारी जाणीवेची आठवण करून देणार आहे. हलगीच्या ठेक्यावर सिनेसृष्टीत आपण परिवर्तनाचा नाद घुमवला.
पिस्तुल्या या लघुपटापासून सुरू झालेला आपला सर्जनशील प्रवास पुढे फॅन्ड्री, सैराट, नाळ, नाळ 2, घरबंदूक बिर्याणी, बाजी, हायवे, द सायलेन्स, तार आणि झुंड यासारख्या चित्रपटांमधून अधिक प्रभावी झाला. आपलं दिग्दर्शन, अभिनय, गीतलेखन आणि पटकथेला रसिकांनी भरभरून दाद मिळाली. पिस्तुल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. फॅन्ड्रीसाठी इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक मानाचे सन्मान आपल्याला प्राप्त झाले. सैराट चित्रपटाने अनेक विक्रम प्रस्थापित करत 66व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये झळकून मराठी सिनेसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचवले. सामान्यातून असामान्यत्वाकडे झेप घेत असतानाही आपण जगण्यातला साधेपणा हरवून दिला नाही. ज्याचे पाय मातीत घट्ट रोवलेले असतात त्यांनाच आभाळ कवेत घेता येते. याचं जिवंत उदाहरण म्हणजेच आपण आहोत. आपल्या जुन्या ट्रकचा 6565 हा क्रमांक ज्या जिव्हाळ्याने आपण जपला आहे त्यातून आपल्या भूतकाळाशी आणि मातीतल्या माणसाशी असलेलं नातं हे नातं प्रकर्षाने आम्हाला जाणवतं. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शन, अभिनय, गीत आणि पटकथेच्या माध्यमातून आपण असामान्य प्रतिभेची तेजस्वी छाप उमटवली आहे. याबद्दल आपणाला बाबासाहेब आकाशस्मृती पुरस्कार 2026 प्रदान करून सन्मानित करताना मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ परतूर जिल्हा जालना शिक्षण संस्थेला मनस्वी आनंद होत आहे. भविष्यातही आपल्या लेखणीतून आणि दिग्दर्शनातून समाजाचा विचार देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या अशाच प्रभावी कलाकृती साकारत राहूत या अपेक्षा व्यक्त करीत आम्ही आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या भविष्यातील निर्मितीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जोरदार टाळ्या. आजच्या सन्माननीय अतिथींना मी विनंती करते की आपण सन्मानचिन्ह आणि हा पुरस्कार त्यांना प्रदान करा. सगळ्यांनाच मी विनंती करते, ज्या कार्यक्रमासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहोत, स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकाशस्मृती पुरस्कार 2026 प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, गीतकार, लेखक, अभिनेते श्री नागराज मंजुळे यांना प्रदान करावा अशी मी माननीय प्राचार्य भागवत कटारे सरांना आणि मंचावरील सर्वांनाच विनंती करते. मानपत्र, स्मृतिचिन्ह, 1 लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन किंवा पुष्पगुच्छ देऊन आपण हे सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या. हा पुरस्कार, त्याचं महत्त्व किती जास्त आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तो आपण ज्यांना देत आहोत त्यांचं कार्यकर्तृत्वही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण हा सगळ्यांचं यांचं माननीय नागराजजी मंजुळे सरांचं आपण अभिनंदन करूया. मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. अनेक उत्तम चित्रपट बघण्यासाठी आम्ही सर्वजण खरोखर उत्सुक आहोत. महत्वाची माहिती इथे आपल्याला द्यायची आहे. शिक्षण आणि सहकार महर्षी स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकाश यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकणारं भाऊ प्रेरणादायी प्रवासाची गाथा हा माहितीपट तयार केला जातोय सध्या आणि याच्यामध्ये पत्रकार प्राध्यापक अशोक कालकर सर, डॉक्टर शरद बोराडेजी यांच्या संकल्पनेवरती संस्थेचे सचिव श्री माननीय कपिल आकाश सर हे देखील मार्गदर्शन करत आहेत आणि लवकरच हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. आज ज्यांच्या हस्ते हा सन्मान इथे आपण देण्यात आलेला आहे, माननीय प्राचार्य भागवत कटारे सरांना मी विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. सरांचा अनुभव प्रचंड आहे. ग्रामीण भागातील मुलांवरती त्यांनी जे संस्कार केलेले आहेत, आज अनेक विद्यार्थी त्यांचे आपल्या संपूर्ण देशामध्ये नाव कमवत आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्राचार्य भागवत कटारे सर.
शिक्षण महर्षी स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकाप स्मृती पुरस्कार 2026 या ज्यांना पुरस्कार आपण प्रदान करत आहोत असे आपले महाराष्ट्राचे भूमिपुत्र आणि ज्यांनी हे मराठी सिनेसृष्टी भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी रुजवली वाढवली असे आपले सर्वांचे मित्र. मी त्यांना आताच म्हणालो की तुम्ही आम्हाला घरातल्या कुटुंबातल्या बंधूसारखं वाटतं. असे आपले आदरणीय मान्य श्री नागराजी मंजुळे साहेब, या संस्थेचे सचिव, या परतूर मंठा तालुक्याचे उभरते तरुण नेतृत्व, तरुण कडकदार आणि या परतूर आणि मंठ्याचं भविष्य असं जरी आपण म्हटलं तर वागवं ठरणार नाही. अशा आपले सर्वांचे लाडके आदरणीय कपिल भैया आकाप, कुणाल भैया आकाप, आमचे मित्र आदरणीय ज्यांनी मराठवाड्यामध्ये स्वतःचं नावलौकिक केलं, ज्यांनी आमच्या जालना आणि औरंगाबादला आपलं स्वतःचं कर्तृत्व दाखवलं, असे आमचे मित्र आदरणीय डॉक्टर दासू वैद्य सर. दुसरे आमचे मित्र आदरणीय शिवाजीराव मदन सर. त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आशाताई आकाप. या प्रसंगी उपस्थित आमचे मित्र मुंजा फडके साहेब. त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य भारत खंदारे सर, डॉक्टर सुधाकरराव जाधव सर, शेषराव वायाळ सर, बिरादार सर, झरेकर सर, नवल सर. त्याचबरोबर फंट सर, संदीप रिडे सर. त्यांच्या आमचे मित्र मारुती घुगे सर. आपल्या अंबड घनसावली तालुक्याचे आमचे भूमिपुत्र आदरणीय राजकुमार ताकडे सर, संभाजी ताकडे सर, आमचे संदीप पाटील सर, तिकाटे सर आणि स्टेजवर जमले विलासभाऊ आकाश सर, स्टेजवर जमलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी. मला या ठिकाणी आनंद वाटतो. आदरणीय बाबासाहेब भाऊंनी जे कार्य जालना जिल्ह्यात केलेलं आहे ते शिक्षण क्षेत्रातलं असो किंवा सहकार क्षेत्रातलं असो, शिक्षण क्षेत्रातलं काम हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला माहीत आहे शिक्षणाची ज्ञानगंगा जोपर्यंत सामान्य माणसाच्या घरापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास आणि उन्नती होत. शिक्षण हे खरं वाघिणीचं दूध असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की ज्या ठिकाणी शिक्षणाचं दूध जर आपण घेतलं, शिक्षण घेतलं, तो वाघासारखा गर्जना केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या शिक्षण संस्थांची स्थापना झाली. त्याचं कार्य एकच होतं. मला माहिती आहे कपिल भैयाची जी तळमळ आहे की आमच्या शेतकरी, आमच्या तालुक्यातला, आमच्या भागातला शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, गोर गरीब माणसं जे मुलं शिकले पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजेत आणि त्यांनी समाजाची आणि देशाची सेवा केली पाहिजे. अशा एका उदात्त आणि उच्च हेतूने या सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि त्याची धुरा बाबासाहेब भाऊ गेलं. आता आमचे दासो वैद्य सरांनी सांगितलं की राजकारणात काम करत असताना सांस्कृतिक क्षेत्राला पाठबळ देणारे मंडळी ही फार कमी प्रमाणात असते. आणि आदरणीय भाऊनी या राजकारणात काम करत असताना देखील सांस्कृतिक चळवळीला अत्यंत चांगला असा आधार दिला आणि रूप दिलं. असे आदरणीय बाबासाहेब भाऊ आकाशच्या स्मृतीनिमित्त कपिल भैया, कुणाल भैया, आपण हा पुरस्कार आपण देत आहात. खरं म्हणजे सामाजिक जाण असणारं आपलं हे व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला या समाजाचं काहीतरी उतराई व्हायचं आहे. अशा प्रकारची जाण ठेवून आपण हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. आणि मला आनंद आहे की नागनाथ मंजुळे सरांसारख्या व्यक्तिमत्वाला आपण हा पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला. त्याबद्दल आपल्या सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय कपिल भैयाचे, कुणाल भैयाचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. खरं म्हणजे बाबासाहेब भाऊ गेल्यानंतर या संस्थेचं कसं होईल, काय होईल अशी बऱ्याच जणांना जरा चिंता निर्माण झाली होती. परंतु कुणाल भैयाने आणि कपिल भैयाने एक खंबीर असं नेतृत्व स्वतःच्या खांद्यावर घेतलं आणि ही धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि खंबीरपणाने या समाजामध्ये वाटचाल निर्माण केली. ते शिक्षण क्षेत्रात असो, सांस्कृतिक क्षेत्रात असो किंवा राजकीय क्षेत्रात असो, त्यांनी स्वतःचा ठसा हा आपल्या परतूर मंठा तालुक्यात निर्माण केला. आणि मला आनंद आहे. माझं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो, तरुणाचा आधारस्तंभ आपल्या परतूर मंडळाच्या तरुणाचा आधारस्तंभ जर कोण असेल तर कपिल भैयाकडे पाहिलं जातं. तरुणाचं या परतूर मंडळाचं भविष्य जर आपण काय पाहिलं असेल तर कपिल भैया हा आपल्या तालुक्याचं भविष्य आहे.
आणि या तरुण नेतृत्वाला आपण जर पाठबळ दिलं तर मला निश्चित खात्री आहे की ह्या तरुण नेतृत्व आपल्या महाराष्ट्रावर नक्कीच तुमचं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही अशी मला नक्की या ठिकाणी खात्री वाटते. त्यामुळं आपण सर्वांना विनंती करतो की अशा तरुण नेतृत्वाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहा आणि हे जे काही सामाजिक उतरायचं काम त्याच्या हातून होत आहे ते काम त्याच्या हातून असंच घडत राहावं अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मनपूर्वक आभार सर. खरं म्हणजे परिवारातील एक सदस्य असं आवर्जून अशा या सगळ्या कार्यक्रमांसाठी आपण उपस्थित असता आणि आपल्याला आम्हाला आशीर्वाद दिले. आपले मी आभार व्यक्त करते. आणि आता ज्यांना ऐकण्यासाठी खरं म्हणजे ते जे काही कार्य करतायत ते पडद्यावरती आपण अनेकदा बघितलेलं आहे, पण आज प्रत्यक्ष त्यांना ऐकण्याचा योग सुवर्णक्षण आपण असं म्हणूया की आता आलेला आहे. आणि मी आमंत्रित करते सुप्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, कवी, अभिनेते श्री नागराजजी मंजुळे यांना, ज्यांना आपण आता जे बाबासाहेब भाऊ आता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. जोरदार टाळ्या नागराजजींसाठी. नमस्कार. माझा आवाज फार बरा नाही आहे. काही दिवसापासून तब्येत बरी नव्हती आणि कशाला थोडं इन्फेक्शन आहे. माझा आवाज नाही येतोय आणि कळतोय. नमस्कार आणि खूप आभार संयोजक समिती, निवड समिती, काका, कुटुंबीय आणि तेव्हा सगळ्यांच्या खूप मनापासून मी आभार मानतो. असं कौतुक जेव्हा जेव्हा होतं तेव्हा आनंद वाटतो आणि अशा गावखेड्यातून आपल्या लोकांनी कौतुक केले की बळ येतं आणि ज्यांच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी करतो आहे त्यांच्यापर्यंत आपली गोष्ट पोचते आणि ती माणसं आपल्या पाठीशी उभे आहेत या जाणीवेनं पण बरं वाटतं. आज महाराजांची पुण्यतिथी आहे, शिवाजी महाराजांची. किती सचेत, किती भारी काम करून ठेवले त्या माणसानं की आपल्या काय रक्ताचं नाही, त्यांचे फ्रेंचांचे कुठं नाही, पण महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक माणूस, मराठी माणूस विशेषतः महाराजांची आठवण काढतोच. आणि इतकं थोर काम करून ठेवलं आहे की आत्ता जे काही चांगलं आहे आपल्या आयुष्यात तर त्याचं पायाभरणीचं काम अशा लोकांनी केलेलं आहे. मग अशी दासू सर सांगत होती की चांगलं काम केलं पाहिजे. आजचा काळ विचित्र आहे आणि चांगलं काम करणाऱ्या अशा पाठीवर थाप टाकली पाहिजे. मी कधीतरी गोष्ट वाचली होती की ऐकली होती की छोटी मोठी आग लागली, काय झाले की आपण विझवायला जाऊ शकतो, सगळेच जातो, कधी प्रयत्न करतो. काही जण आग लावणारे असतात, आग लावून बघत बसणारे असतात आणि जेव्हा आग जास्त पेटते, हाताबाहेर जाते, वरवा त्याचा होतो, तर मग ज्याची इच्छा असते अशीही माणसं तो नाद सोडून देतात. आणि अशी जुन्या काळातली गोष्ट आहे की जंगलाला आग लागली होती आणि एकच माणूस घागर घेऊन त्या आग विझवायचा प्रयत्न करत होता आणि बाकी त्याला हसत होते. एवढा मोठा वाढवा तो कुठे विझवणार, एवढीशी घागर घेऊन तो पाणी कुठेतरी नदीतून आणतोय, तलावातून आणतोय आणि पाणी फेकतोय आणि एवढी मोठी आग तुझ्या ज्याला विझणार आहे का? तो म्हटलं आग विझणार नाही आणि आगीत मी जळून गेलो तरी माझ्या उशाला घागर बघून बाकीचे लोक म्हणतील की हे आग लावणारं नव्हतं, हे विझवणारं होतं. मला मी माझा प्रयत्न मी करायला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण मला वाटतं की माणसाच्या हिताचा करायला पाहिजे आणि जे काय चांगलं आहे माणसांना जोडणारं आहे त्याला टिकवलं पाहिजे. दुसरी पण एक छोटीशी गोष्ट मी ऐकली होती की भारताचा नकाशा घरात कोणीतरी फाडून ठेवला होता. बारक्या मुलांनी आपला जो देशाचा नकाशा तो फाडला होता आणि तो जो बाप आहे, जो पोक्त माणूस आहे, तो नकाशा घेऊन जोडायचा प्रयत्न करत होता. तर ते कसा जोडायचा काही कळत नव्हतं. त्याला कुठला प्रदेश, कुठला तुकडा कुठल्या बाजूला आहे ते काही जमत नव्हतं. त्याने खूप प्रयत्न केले, सोडून दिला आणि थोड्या वेळानं आला बघितला तर तो भारताचा नकाशा जोडून कोणीतरी चिकटून ठेवला होता. त्याला आश्चर्य वाटलं आणि घरातल्या एका बारक्या पोराला विचारलं त्यांनी, अरे नकाशा कोणी जोडला? तो म्हटलं मी जोडला.
तुलाच काय जमलं नकाशा तर लय अवघड म्हटलं तुला नकाशा माहिती आहे का भारताचा कसं आहे काय तर मला नकाशा नाही माहिती त्याच्या मागं माणसाचं चित्र होतं ते माणसाचं चित्र जोडलं आणि मग देशाचा नकाशा आपोआप देश असा मला वाटत नाही की वेगळा काही देश असतो देश म्हणजे आपणच आहोत आपण प्रत्येकजण देश आहोत आता महाराष्ट्रात आपलं राज्यगीत जेव्हा लागलं होतं तुम्ही सगळे उभे होता मला फार खूप भारी वाटलं की हे दृश्य आहे हे महाराष्ट्र आहे आणि आपण आहोत आपण आपला महाराष्ट्र आहोत आपणच आपला देश आहोत आणि देशाची काळजी घेणं म्हणजेच माणसाची काळजी घेणं माणसांना वगळून फक्त बांध घालून देश होत नाही आणि बांधासाठी भांडून पण देश होत नाही आपल्यासारखी माणसं मिळूनच देश होतो आणि जे कोणी माणसाला जोडण्याचं काम करत आहेत ते महत्त्वाचं काम करत आहेत ही सगळी माझी आवडती माणसं आहेत इथं तुमच्या जवळची जी माणसं आहेत खूप भारी टॅलेंटेड आहेत संभाजी आहे राजकुमार आहे संभाजीने सैराटमध्ये काम केलं तर संभाजी आता ओळखायला गेली नाही पण संभाजीने परशाच्या बापाचा रोल केला आता जरा तो परशाचा आजोबा व्हायला लागला संभाजी खूपच भारी अभिनेता आहे तुम्ही मला वाटतं तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड भीमनगर मोहल्ला बघितले का किती जणांनी बघितले इथं तुम्ही नाही बघितलं तसं खूप कमी लोकांनी बघितलं इतकी हात वर करूनही मला वाटतं ते नात्याने बघायला पाहिजे हां नाही पण सगळ्यांनी बघायला पाहिजे अजून एकदा प्रयोग वाटतं करायला पाहिजे त्याचा आणि आता त्याच्यात काही चेंजेस केलेत आणि खूप भारी नाटक आहे आणि सेम तेच बाबासाहेब आणि शिवाजी महाराज विचार नेमकं कोण आहे आमचं कोण तुमचं कोण आणि उगाच महापुरुषांना वाटून घेऊन जी माणसं भांडत बसतात त्याला काय अर्थ नाही लॉजिक नाही आणि नुसती जात नुसत्या सीमा काही कामाला येत नाही तुमचं कामच कामाला येतं आणि आपले महापुरुष आपण कसे नीट समजून घेतले पाहिजे त्याबद्दलचं हे नाटक आहे राजकुमार खूप चांगला लेखक आहे राजकुमारनं त्याचे डायलॉग लिहिलेत आणि त्याच्या दिग्दर्शनात ही आता तोच काय त्या तू कैलास वाघमारे आणि संभाजी मिळून आता केलेलं आहे तुम्ही नाटक प्लीज ते बघा खूप भारी नाटक आहे आणि दासोसरांच्या कविता पण जे फार अप्रतिम कविता लिहिणारा माणूस आहे आणि आपल्या गावखेड्यातून इतकी भारी माणसं असतात इतके टॅलेंटेड असतात आणि हिरो आता एक टोप्या घातलेली 3 गुंड शर्ट घातलेली माणसं ही पण हिरो आहे पण आजकाल काय झालं एक टोपी घालतो म्हणजे जरा येडा माणूस असं एक संकल्पना जीन्सची पॅन्ट घातली काहीतरी त्यातली क्रिकेटची हॅट घातली म्हणजे हुशार आहे किंवा त्याची लाज वाटते मध्ये एका ट्रेनमध्ये 3 गुंड्या घातलेल्या शर्टचा असा साधा माणसाला येऊ दिला नाही मग दिल्लीत कुठतरी घटना घडली होती तर आपले लॉजिक बदलत चाललं हा हे अनुभव आहेत ही माणसं अनुभवी आहेत आणि ही वेगळ्या पद्धतीची हिरो आहेत आणि असाच समाज आहे माझ्या फिरून पण मला वाटतं की मी तेच प्रयत्न केला की मला वाटलं की अरे हे मी कधी दिसत नाही माझ्या लोकांच्या गोष्टी माझ्यासारखी माणसं फिल्ममध्ये दिसत नाही आणि ते मांडायचा मी प्रयत्न केला आणि कवितेतून असेल कविता फार जणांपर्यंत पोचत नाही कारण की कविता तसं थोडंसं क्लिष्ट माध्यम आहे पण फिल्म सगळ्यांना सहज सोपी आहे आणि सैराट जी काय इतकी चालली इतकी आवडली त्यात सगळं तुमचं श्रेय आहे मी माझा प्रयत्न केला आणि आपण काही तोडायचं काय फोडायचं म्हणून काही करत नाही आपण आपल्या मनातून प्रामाणिकपणे जे वाटतं मला ते मी करायचा प्रयत्न करतो आणि तुला सगळ्यांना त्याचं कौतुक वाटतं हे मला जाणून आनंद वाटतो आता फार उशीर झाला आहे खरं तर आपण करता करता तुम्ही इथं बसले आहात सगळेजण जेवणाची वेळ जवळजवळ टळून गेली आहे तरी तुम्ही इथं बसलेले आहात मग सगळ्यांना मनपूर्वक सदिच्छा मी आत्ता फिल्म खाशाबाद जाधव जे आहेत त्यांच्यावरती फिल्म करतो आहे ती येत्या 2-3 महिन्यात फिल्म येईल आशा आहे मी तुम्हाला आवडेल ती आपले जे पैलवान होते ज्यांनी भारताला पहिलं ऑलिम्पिक मिळवून दिलं एका मराठी माणसानं कुठल्याही कॅटेगरीत पहिलं ऑलिम्पिक त्यांनी जिंकून दिलं त्यांच्यावरती ती फिल्म आहे आणि त्याचा टीजर 1 मेला येईल तुम्ही बघा आणि बरं वाटते का सांगा मला आणि तुम्ही इथं आलात सगळेजण आणि माझं कौतुक सगळ्यांनी तुम्ही केलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून खूप आभार खूप साऱ्या सदिच्छा आणि परत कधीतरी हा जीव झाला की भेटू थँक्यू सो मच थँक्यू सो मच
आहे इथे. आणि कोणी जेवल्याशिवाय जाऊ नये ही विनंती संयोजकाच्या वतीने. विनंती आहे, राष्ट्रगीत होणारे कोणी आपलं आसन सोडू नये. धन्यवाद. मी पुन्हा एकदा नागराज मंजुळे सरांचं अभिनंदन करते आणि अतिशय थोडक्या शब्दामध्ये उत्तम मनोगत आपण व्यक्त केलं. आपले आभार आणि सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे सरांना आमंत्रित करते. शिक्षण वर्षी स्वर्गीय बाबासाहेब आकार स्मृती पुरस्कार 2026 वर्ष 4 या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आपल्या पुढे उभा आहे. ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे आमच्या संस्थेचे सचिव, ज्यांनी रात्री या सभामंडपामध्ये 2 वाजता थांबून अत्यंत सुंदर पद्धतीने नेटकं नियोजन केलं. पाऊस ऊन वारा याचा विचार न करता अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन करतात असे आमच्या संस्थेचे सचिव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कपिल आकार यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या नागराजजी मंजुळे यांना माननीय श्री अंकुशराव कदम यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार देणार होतो, परंतु त्यांची तब्येत आणि घरात भूकंप घटना घडल्यामुळे ते प्रकृतीच्या कारणाकडे येऊ शकले नाही. आणि म्हणून आमच्या हाकेला नेहमीच वर देणारे, आमचे संस्थेचे मार्गदर्शक, आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारे, या ज्यांच्या हस्ते आपण हा पुरस्कार दिला असे माझे व्यवस्थापन परिषद सदस्य आणि सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर भागवतराव कटारे सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांनी आमचा पुरस्कार स्वीकारला आणि ग्रामीण बाज असणारे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथाकार, चित्रपट निर्माते, अभिनेते, कवी माननीय श्री नागराजजी मंजुळे साहेब यांचे सुद्धा मी संस्थेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे ज्यांच्या प्रेरणेतून हा पुरस्कार त्याचं 4थं वर्ष आहे आणि ते नेहमीच आमच्या भाऊवर प्रेम करतात आणि भाऊच्या कार्याची त्यांना सर्व ज्ञात आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील, समाजकारणातून, शिक्षण क्षेत्रातील काम ज्यांना ज्ञात आहे असे माझे स्नेही मित्र प्राध्यापक डॉक्टर दासू येथे प्रसिद्ध कवी व गीतकार यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हाला विद्यापीठाचं राजकारण असो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये जी काही मदत आमच्या संस्थेला लागत असेल यासाठी नेहमीच मार्गदर्शन करणारे डॉक्टर शिवाजीराव बदन सर यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तर म्हणजे आमच्या संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकार अर्थात आमच्या वहिनी या आज कार्यक्रमाला येऊ शकल्या नाही, परंतु असे कार्यक्रम घेण्यासाठी आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. ज्यांच्या आमच्या संकल्पनेला नेहमीच गंभीर पाठबळ देणारे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुणाल दादा आकार यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सातोना गावाचे माजी सरपंच, आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी असणारे माननीय श्री विलासअण्णा आकार यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मागील 10 वर्षापासून आमच्यासोबत, कपिल भाईसोबत असेल, माझ्यासोबत असेल काम करणारे अधिसभा सदस्य आणि ज्यांची नुकतीच जिल्हा परिषद सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे असे डॉक्टर मुजाभाऊ धोंडगे यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या भागातील या ठिकाणी प्रसिद्ध नाटककार संभाजी तांगडे साहेब यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. राजकुमार तांगडे प्रसिद्ध नाट्य कलावंत आहेत आणि ज्यांचा आपण वाढदिवस साजरा केला असे अभिनेते प्रवीण डाळिंबकर सर यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. बालाजी सुतार पटकथाकार यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर माझे स्नेही मित्र प्राध्यापक डॉक्टर मारुती घुगे सर यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांचं चांगल्या पद्धतीने संचलन आपण आणि ज्यांनी मानपत्राचं वाचन केलेलं आहे अशा नीता पानसारे मॅडम उत्तम निवेदिका आहेत, त्यांचे सुद्धा संस्थेच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्या संकल्पनेपासून पहिला पुरस्कार आपण दिला ते असे प्राचार्य डॉक्टर भागवतराव दिरंगे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मुद्दाम जालन्यामधून उपस्थित असणाऱ्या
डॉक्टर विद्या पटवारी मॅडम, प्राध्यापक संदीप पाटील सर, परतूर नगरीचे उपनगराध्यक्ष विजय नाना राखे, माजी नगराध्यक्ष विनायक आप्पा काळे आणि सर्वच नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या आकाश कुटुंबावर आमच्यावर प्रेम करणारे, कपिल भाईवर प्रेम करणारे सर्वच ग्रामीण भागातून आलेले या ठिकाणी आमचे हितचिंतक, संस्थेचे सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, जे भावनी शिक्षण मंडळ आणि मराठवाडा संस्थे शिक्षण प्रसारक मंडळाचे दोन्ही संस्थेतील कर्मचारी, या कार्यक्रमासाठी मुद्दामून उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी आणि सर्व समन्वय समिती सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करण्याचं काम केलं. याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मुद्दाम म्हणून लेझिम पथक असेल किंवा औक्षण करणाऱ्या मुली असतील, सर्व या ठिकाणी ज्ञात अज्ञात कर्मचाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जी काही आम्हाला मदत केली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आभार मानतो आणि माझे शब्द संपवतो. जय जय महाराज. धन्यवाद सगळ्यांनी उभे राहावे. निकिता पंडिगा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मी आभार व्यक्त करते संस्थेच्या वतीने आणि राष्ट्रगीतासाठी सगळ्यांनी उभे राहावं. आपण सर्वजणच सामुदायिक राष्ट्रगीत होणार आहे. सामूहिक आपण सर्व राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू करें. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. आस्वाद घेऊन जावे. सर्व पत्रकार बंधूंचे हार्दिक आभार. कॅमेरा